अस्सलामुअलैकुम, कैसे हो सगळी बेस आहो ना. उम्मीद करते सगळी बेस असाल. आज मी बनवणार आहे चावलाचे भानवरे. त्यांच्यासाठी 1 किलो मी चावलाचो कण घेतलो आहे हया आणि तिनाशीच थोडं काढलो आहे मी खोय बनवेला. आणि 1.5 किलो गुड़ है, 2 नारियल, टेस्टच्या हिसाबातला मीठ, हल्दी पावडर, इलायची पावडर, दालचीन पावडर, 2 कवटा आणि थोडंसं खमीर. हया मी नारळाचा चव काढलो आहे. चला आता पुढचा प्रोसेस चालू करूया. चला हया आता मी नारळाचा दूध काढत आहे. मी 1 किलो भानवरे बनवले आहेत. त्यांची ही रेसिपी आहे. अर्धा किलोचे भानवरे मी नाही बनवत आहे. तुम्ही लोक कमी जास्ती हटकताव. ते अर्धा किलोचे जर बनवले होते अर्धा किलो चावलाचं कण घ्या. हाय आपला दूध काढून रेडी झाला आहे. आता ह्या इंची मी बनवीन खोय. गॅसवर चरवलं आहे मी दूध आणि थोडं थोडं करून टाकीन मी आता चावलाच्या पिठाचं कण. जी खोय बनवता आपण ना ती चिमचो हलवतच ऱ्या. हाताचा इस्तेमाल जरूरी आहे. जर हात थोपवले होते दुधातला गट्टे धरतील तेव्हा हात थोपवू नको. पुरी गाडी होऊन द्या घट अशी. आणि ह्या माशाला माझी खोय रेडी झालेली. जी अशी खोय आहे तशीच खोय ठेवा का की पीठ आपल्याला पातळ नाही लावायचा, सुक्का लावायचा आहे. चला आता लावूया आपण भानवऱ्याचा पीठ. आम्ही घेतल्या ह्या स्टीलचा मोठा आमचा परात. तिनातला सगळ्यात पहिले जातील कवटा, मीठ आणि हल्दी पावडर, इलायची पावडर आणि दालचीन पावडर. तुमच्याजवळ दालचीन पावडर नसली ना ते स्किप करू शकता हो, पण इलायची पावडर टाका. टेस्ट माशाला मग बेहतरीन लागते. आता थोडा हाताने फेटून घेऊया. थोडा हाताने फेटून झाल्यावर मग जाईल थोडा थोडा करून गुड़. मग टाका आपली जी खोय बनवलेली होती ती. मग थोडा थोडा करून दूध टाकायचं आहे. खोय थोडी गरम आहे. त्यांच्या बाद जाईल थोडं थोडं करून आपलं चावलाच्या पिठाचं कण. चावलाचं पिठाचं कण काही लोकांना जर माहिती नाही असलो ते मी सांगता आहे. जो सांदन बनवेला जी कोकणी आपली डिश आहे सांदन बनवायची तिला जो कण घेताव तोच भानवऱ्याला कण लागते.
चावल धुवून निमरात तिनला सुकवून तिनला चक्कीतला जाऊन बारीक एकदम पिसून तो घ्यायला जाते. चावलाचा पीठ नाही तिनला बोलल्या जात, कण बोलल्या जाते. आणि थोडा आमला तर परत न्हान वाटला तेव्हा मी सगळा मटेरियल एक टोपात वतल्यावर दुसऱ्या, ताकी पीठ बेस आमला कालवेला पण मिळेल आणि फुगल्यावर टोप पण पुरं भरेल. तेव्हा मी अलग टोपातला काढल्या. तिच्या बाद थोडासा खमीर, हे पिठातला जे गुळचे तुकडे दिसतात आहेत ना ते नाही पिघलले तरी चालेल. जेव्हा आपला पुरी रातभर पीठ फुगते ना तेव्हा सुबाला जेव्हा बनवे घ्याल तेव्हा पुरं पिघलून जातात. ते काही गुट्टे राहत नाही गुळचे, ते दाणे दाणे पिघलून जातात. जैसे जसं आपल्याला पीठ घट पातळ वाटत जाईल तैसा तैसा कण टाकत जा. पातळ वाटला ते कण टाकत जा, नाही ते सुक्काच ऐसा पीठ लावा. पाण्याचा काही इस्तेमाल नाही करायचा आहे आपल्याला. जितका सुक्का पीठ लावाल ना माशाल्लाह तितका बेस्ट तुमचा पीठ येईल. आणि पीठ ते का आहे आमचा सगळा खपला आहे. 1 किलोचे आम्ही भानोरे बनवते, ते 1 किलोला आम्ही सगळा बराबर घेतले आहो. आता आम्ही ह्या पुरी रात ओव्हरनाईट पिठाला लावून ठेवू आणि सुबाला मॉर्निंगला नाश्त्याशी आम्ही तिला गरम गरम बनवू आणि रातभर तिला अशी फुगतच ठेवू. आणि ह्या थोडासा दूध आमचा उरला आहे तर जेव्हा सुबाला पीठ येईल ना आमचा तीनवर समजेल की दूध लागेल का नाही. त्यांच्यासाठी थोडासा आम्ही हे काढून ठेवले हाव. आणि जो चावलाच्या पिठाचा कण होतो तो त्या काय सगळं लागलो आहे, अजिबात काही उरलो नाही. आणि जा गोर आहे तर आपण थोडासा उरला आहे तर आपण बाजूला ठेवल्या. जर पीठ आल्यावर लागला ते आपण टाकू. चला आता ढाकून ठेवूया आणि सुबाला मॉर्निंगला बघूया. आणि ह्या माशाल्लाशी आमचा भानोऱ्याचा पीठ आलेला आहे. जा गोराचे तुकडे राहिल्यावर होते ना ते पुरे पिघलले आहेत ना अजिबात. आणि हाय आम्ही भानोरे बनवेला थोड्याशा टोपातला पीठ काढला आहे. चला आता स्टार्ट करूया भानोरे बनवेला. गॅसवर चरवले आहे मी नॉन स्टिकची कढई आणि तिनं टाकला आहे थोडा थोडा करून तेल. आणि मग जाईल थोडासा आपला भानोऱ्याचा पीठ. आणि 2-3 मिनटं तिला ढाकण मारून ठेवायचं आहे. चला आता उघडून बघूया. आणि माशाल्लाह उघडून बघल्यावर किती फुललेली अशी वाटते. आणि चावलाचे भानोरे आहेत ना एकदा तुम्ही लोक टेस्ट करून बघा. माशाल्लाह मोप बेहतरीन आणि टेस्टी लागतात. माझे ते मोप फेवरेट आहेत चावलाच्या कणाचे भानोरे है ना. माशाल्लाह एकदा नक्कीच ट्राय करून बघा चावलाच्या कणाचे भानोरे. जी माझी कोकणी माणसं आहेत त्यांना ते मोप बेसतात, खबर आहेत. ज्यांना नाही खबर आहे, ज्यांनी नाही कवा बनवले नाहीत त्यांनी एकदा ट्राय करा. आणि कुणाला नाही काही खबर असला ते मला कमेंट करून हटका, मी सगळ्यांचं रिप्लाय देईन. बस जैसा मी व्हिडिओ दाखवला आहे तैसाच तुम्ही पुरा जर प्रोसेस केल्यावर ना सगळी रेसिपीला सगळं जर बरोबर जच्यात हे घेतल्यावर ना का माशाल्लाह रेसिपी बेस्ट येईल. आणि ट्राय करून बघा एकदा. माझी ते हीच सलाह आहे की एकदा ट्राय करून बघा चावलाचे कणाचे भानोरे. काही लोक बोलतात हिंदी लँग्वेज यूज करा, पण मला हिंदी लँग्वेज करून मला नाही बेस वाटत. मला असं माझी अलग फिलिंग आहे की मी कोकणी चॅनलची रेसिपी बनवता, कोकणीच बोलता आणि हिंदी बात कल्ला मी बोलू. ते काही लोकांना जर नाही समजलं असेल ना ते मला कमेंट करून हटका, मी सगळ्यांचं रिप्लाय देईन. पण मी हिंदीत व्हिडिओ नाही बनवू शकत. मला कोकणी बोलायला मोप इझी आणि आसान वाटते का की मी कोकणीच आहे. आणि हो मला मोप लोक हटकतात की तुम्ही खच्ची हाव, ते
त्यांच्यासाठी मी अलग आहे ना व्लॉग बनवीन आणि माझ्या गावाचं टूर पण करवीन तुम्हाला इन्शाल्लाह एक दिवस. मी गेला होता ना ते मी काही व्हिडिओ बनवले नाही होते. मी आहे रत्नागिरी साईडची. आता ह्यांच्या पुढे माझं गाव काय तो मी नाही सांगू शकत. इन्शाल्लाह नेक्स्ट व्हिडिओला व्लॉग बनवीन ना कवा जर घराबिरा गेला ते मी व्हिडिओ अपलोड करीन. पण मी आहे रत्नागिरी साईडची आणि कोकणी आहे मी. बाकी काही जैसा प्रोसेस आहे तैसा करत जा. आपल्याला काय नॉनस्टिकच्या करायला थोडा तेल टाकायचा आहे. तेल टाकल्यावर थोडासा मटेरियल, मग 2 ते 3 मिनटं ढाकण मारून ठेवायचं आणि पलटी मारायची आहे तीनला. आणि हया झालेत आपले भानवळे एकदम रेडी, एकदम फुसफुशीत आणि गरम गरम. एकदा ट्राय करून बघा नक्की. व्हिडिओ पसंत आलो माझो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिळता तुम्हाला मो बेगुनोस नेक्स्ट व्हिडिओला. दुआत मला याद ठेवा. अल्लाह हाफिज.